नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बैजी स्मारक महाविद्यालयातील समाजशास्त्र विषयाचे BA द्वितीय वर्षाचे विद्यार्थी आपण आहात. मी आपले या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये आपले स्वागत करतो. आपल्याला माहीतच आहे की आपण सध्या नाईलाज असतो. आपला जो रेग्युलरचा अभ्यास आहे, जो आपण 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये शिकणार आहोत, तो ऑनलाईन पद्धतीने शिकणार आहोत. याचं कारण की सध्या जो कोविड-19चा जो पॅन्डेमिक सुरू आहे, त्याची दक्षता घेता त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि त्यासोबतच आपला अभ्यासही सुरू राहण्यासाठी हा ऑनलाईन पद्धतीचा एकमेव आणि उत्तम असा पर्याय आहे. मला आशा आहे की मी तुम्हाला या ऑनलाईन पद्धतीच्या या माध्यमातून जो तुमचा BA द्वितीय वर्षाचा समाजशास्त्राचा जो अभ्यास आहे, तो नक्कीच तितक्याच एक इंटरेस्टिंग पद्धतीने मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करील आणि तुम्हीसुद्धा त्यामध्ये रुची घ्याल अशी मला खात्री आहे. यावर्षी तुमचा सिलेबस हा बदललेला आहे. मागच्या वर्षी तुम्ही प्रथम वर्षामध्ये होता आणि प्रथम वर्षाचा सिलेबससुद्धा तुम्हाला नवीन सिलेबस होता. प्रथम वर्षातून तुम्ही द्वितीय वर्षामध्ये प्रवेश केलेला आहे आज, आणि या द्वितीय वर्षामध्ये सुद्धा तुमचा सिलेबस तुम्हाला नवीन आलेला आहे, तो बदललेला आहे. एवढंच नव्हे तर तुम्ही तृतीय वर्षामध्ये ज्यावेळेस प्रवेश घ्याल तेव्हासुद्धा तुमचा सिलेबस हा बदललेला असेल. म्हणजे तुमची बॅच ही अशी आहे की दरवर्षी तुम्हाला हा नवीन अभ्यासक्रम तुम्हाला लाभलेला आहे. तुम्ही एक लकी विद्यार्थी आहात. विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय वर्षाचा हा CBCS पॅटर्नचा शैक्षणिक वर्ष 2020-21चा सिलेबस आपल्याला समजून घ्यायचा. इथे तुम्ही पाहत असाल की शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून तुमचा समाजशास्त्राचा द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम हा यावर्षी लागू केलेला आहे. नवीन स्वरूपात तो लागू केलेला आहे. आता हा नवीन अभ्यासक्रम काय आहे, नेमक्या कोणत्या बाबी, कोणते घटक त्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. CBCS पॅटर्न काय आहे, त्याची परीक्षा पद्धती कशी असते, अंतर्गत गुण किती असतात, त्यानंतर मुख्य परीक्षेमध्ये किती मार्कांचा पेपर येतो वगैरे, हे सगळं तुम्ही मागच्या वर्षी शिकलेला आहात. त्यामुळे BA प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांप्रमाणे तुम्हाला या सगळ्या टेक्निकली बाबी समजून सांगण्याची फारशी गरज नाही. जे मागच्या वर्षी तुम्ही अनुभव घेतला तोच अनुभव यावर्षी आहे, तसाच पॅटर्न यावर्षीसुद्धा तो आहे. अर्थात कंटिन्यूज असेसमेंटचे तुम्हाला 25 मार्क्स आहेत आणि सेमिस्टर एंड ऑफ सेमिस्टरचे 50 मार्क, असे एकूण 75 मार्क्स तुम्हाला, म्हणजे 3 क्रेडिट तुम्हाला या सेमिस्टरला आहेत. आणि तसंच दुसऱ्या सेमिस्टरला पण या सेमिस्टरला जे 75 गुण आहेत आणि 75 गुणांपैकी एंड ऑफ सेमिस्टरचे जे 50 मार्क्स आपल्याला अभ्यासक्रमाद्वारे ते मिळवून घ्यायचे आहेत, तो 50 मार्कांचा अभ्यासक्रम आपल्याला इथे शिकायचा आहे. माझ्याकडे तुमचा
या वर्षीचा जो पेपर आहे तो आहे, इथे तुम्ही बघू शकता की सोशॉलॉजीचा BA सेकंड इयर सेमिस्टर 3 तुमचं CBCS पॅटर्न सिलेबस आहे. पेपर 5वा आहे आणि या 5व्या पेपरचं नाव आहे इंडियन सोसायटी स्ट्रक्चर अँड चेंज, ज्याचा मराठीमध्ये अर्थ होतो की भारतीय समाज संरचना आणि परिवर्तन. म्हणजे या शीर्षकाचं एकूण विश्लेषण केलं तर आपल्या लक्षात येईल की आपला भारतीय समाज कसा आहे, त्याची संरचना कशी आहे आणि या संरचनेमध्ये कशा प्रकारे बदल घडून येत आहेत, असा हा मनोरंजक इंटरेस्टिंग अभ्यास आपल्याला शिकायचा आहे. अर्थात थेरीसाठी 50 मार्कांचा हा सिलेबस आहे आणि कंटिन्यूज असेसमेंटसाठी 25 मार्क, म्हणजे असे एकूण 75 मार्कांचा हा सिलेबस आहे. एकूण 4-5 प्रकरणं या सिलेबसमध्ये आहेत. प्रत्येक प्रकरणाचे विश्लेषण, प्रत्येक प्रकरण काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. पहिल्या प्रकरणामध्ये म्हणजे चॅप्टर 1 काय आहे, तुम्ही लिहून पण घेऊ शकता. ज्यावेळेस यूट्यूबवर मी हा व्हिडिओ अपलोड करील त्यावेळेस तुम्हाला लिहिता येईल अशा पद्धतीने मी ती स्क्रीन ठेवणार आहे. इथे जे पहिलं प्रकरण आहे ते तुम्ही पाहू शकता. त्या पहिल्या प्रकरणाचं नाव आहे इंट्रोडक्शन टू फ्युचर ऑफ इंडियन सोसायटी. अर्थात की भारतीय समाजाचं एकूण जे स्वरूप आहे त्याची ओळख आपल्याला या प्रकरणामध्ये करून घ्यायची आहे. एकूण 3 घटक या पहिल्या प्रकरणामध्ये आहेत. म्हणजे की भारतीय समाजाचं एकूण जे स्वरूप आहे त्याची ओळख आपल्याला करून घ्यायची. तुम्ही असं लिहू शकता की प्रकरण पहिलं भारतीय समाजाचं स्वरूप असं पण तुम्ही लिहू शकता. भारतीय समाजाचं ठळक वैशिष्ट्य असं पण तुम्ही लिहू शकता. भारतीय समाजाचं ठळक वैशिष्ट्य, एक स्वरूप आणि त्याची ओळख असं पण शीर्षक तुम्ही लिहू शकता. त्यात पहिला जो घटक आहे, पहिलं युनिट जे आहे ते आहे रिलिजियस प्लुरॅलिझम. पहिल्या युनिटमध्ये म्हणजे ज्याचा मराठीमध्ये अर्थ होतो की धार्मिक बहुविधता भारतात कशी आहे. यामध्ये मग हिंदू धर्म, जैन धर्म, बौद्ध धर्म, इस्लाम धर्म, पारसी वगैरे जे 6 प्रमुख धर्म आहेत, या धर्माबाबत कशी विविधता भारतामध्ये आहे, या धर्माचा इतिहास काय आहे, या धर्मांच्या ज्या विशिष्ट विधी, पूजा पाठ पद्धती, त्यांचा इतिहास, त्यांची स्थापना, एकूण त्यांची फिलॉसॉफी काय, एकूण त्यांचं तत्त्वज्ञान काय आहे, कुठे कसे अनुयायी या धर्मांचे भारतामध्ये आहेत, ते कसे एक दुसऱ्यांसोबत मिळून मिसळून राहतात वगैरे, अशी बहुविधता आपल्याला या घटकामध्ये अभ्यासायची आहे. या दुसऱ्या युनिटमध्ये आपल्याला बघायचं आहे की जॉग्राफिकल डायव्हर्सिटी कशी आहे. म्हणजे हा जो आपला भारत देश आहे, या आपल्या देशाची भौगोलिक विविधता कशी आहे ते आपल्याला या युनिटमध्ये अभ्यासायचं आहे. म्हणजे की अगदी जम्मू काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि इकडे पूर्वेपासून अरबी समुद्रापर्यंत आपल्या देशाचा जो भूगोल आहे, जे भौगोलिक स्थिती आहे, त्याचं वर्णन आपल्याला इथे करायचं आहे. त्याची माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. म्हणजे आपला जो भारत देश आहे, तर या भारत देशाच्या भूगोलामध्ये, या भौगोलिक पृष्ठभूमीचा विचार करता आपल्याला हे पाहायचं आहे, हा अभ्यास करायचा आहे की कुठे कसा वाळवंट आहे, कुठे हिमालय आहे, कुठे सुपीक प्रदेश आहे, कुठे वेगळ्या वनस्पती आहेत,
डोंगर रांगा कुठे कशा आहेत, दऱ्या कशा आहेत, समुद्र कुठे आहे, त्यानंतर पाणी, नद्यांचा उगम कुठे कसा झालेला आहे, असा एक मोठा अभ्यास, एक आपल्याला आपल्या भारताचा भूगोल इथे आपल्याला जाणून घ्यायचा आहे. त्यानंतर की तिसरा जो युनिट आहे तो आहे युनिटी अँड डायव्हर्सिटी इन इंडियन कल्चर. म्हणजे भारतामध्ये एक जात, धर्म, पंथ, प्रदेश या बाबतीत अनेक विविधता आहेत आणि इतकी विविधता असून भाषा त्यामध्ये एक आहे, संस्कृती आहे, या सगळ्या बाबतीत विविधता आहे आणि या विविधतेमध्ये आपली एकता कशी दडलेली आहे याचा अभ्यास आपल्याला या सी क्रमांकाच्या युनिटमध्ये या तिसऱ्या घटकामध्ये करायचा आहे. म्हणजे युनिटी अँड डायव्हर्सिटी इन इंडियन कल्चर यामध्ये तो अभ्यास आपल्याला करायचा आहे. याचा मराठीत अर्थ होतो युनिटी अँड डायव्हर्सिटी इन इंडियन कल्चर, भारतीय संस्कृतीत एकता आणि विविधता, भारतीय संस्कृतीतील एकता आणि विविधता असा त्याचा मराठीत अर्थ आपल्याला समजून घेता येईल. दुसऱ्या क्रमांकाचं जे प्रकरण आहे त्यामध्ये आपण पाहतो, इथे तुम्ही बघू शकता आणि लिहूनही घेऊ शकता. त्या चॅप्टरचं नाव आहे इंडियन कम्युनिटीज, म्हणजे भारतीय समुदाय. आपल्याला माहिती आहे 3 समुदाय प्रामुख्याने भारतात आहेत. एक आदिवासी समुदाय, दुसरा ग्रामीण समुदाय आणि तिसरा शहरी समुदाय. तर पहिल्या युनिटमध्ये, पहिल्या घटकामध्ये आदिवासी समुदाय आपण इथे पाहू शकतो. आदिवासी समुदाय इथे विसर्ग देऊन मिनिंग म्हणजे अर्थ, कॉमा, डेव्हलपमेंटल प्रोग्राम्स असं आहे, अँड चेंजिंग नेचर. मराठीत आपल्याला असं म्हणता येईल की आदिवासी समुदाय, विसर्ग, त्याचा अर्थ, आणि आदिवासी समुदायासाठी काही विकास योजना, विकास कार्यक्रम भारत सरकारने राबवलेले आहेत. त्यांची माहिती आपल्याला अगदी स्वातंत्र्योत्तर काळापासून घ्यायची आहे. आणि शिवाय त्यांचं एक चेंजिंग नेचर, म्हणजे आदिवासी समुदायामध्ये कसे बदल घडून आलेले आहेत, या सगळ्या डेव्हलपमेंटल प्रोग्राम्सच्या मुळे त्यांच्यामध्ये काय बदल घडून आलेला आहे याचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. बी क्रमांकामध्ये आपण पाहू शकतो रुरल कम्युनिटी. रुरल कम्युनिटी म्हणजे ग्रामीण समुदाय, आणि ग्रामीण समुदाय पुढे विसर्ग देऊन त्याचा अर्थ, त्यानंतर कॉमा करून डेव्हलपमेंट प्रोग्राम्स म्हणजे ग्रामीण समुदायाबाबत विकास कार्यक्रम जे स्वातंत्र्योत्तर कालखंडापासून आजपर्यंत आपले सरकार राबवित आहे. आणि त्यामुळे चेंजिंग नेचर म्हणजे आदिवासी ग्रामीण समुदायामध्ये काय काय बदल घडून आलेले आहेत याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. पुढे जो सी क्रमांकाचा मुद्दा आहे, युनिट आहे, घटक आहे, तो आहे, इथे तुम्ही पाहू शकता की तो सी क्रमांकाचा जो घटक आहे तो आहे अर्बन कम्युनिटी, म्हणजे शहरी समुदाय. शहरी समुदाय, विसर्ग, त्याचा अर्थ, त्याच्या पुढील आव्हाने, शहरी समुदायापुढे काय काय आव्हाने आहेत याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यासोबतच डिफरन्सेस बिटवीन क्लास अँड कास्ट हा एक नवीन मुद्दा इथे एक आपल्या अभ्यासामध्ये समाविष्ट केला आहे. तो कोणता की जात आणि वर्ग. याच्यामध्ये बहुधा आपल्याला समजण्यासाठी खूप गल्लत होते, आपण एक दुसऱ्यांमध्ये मिक्स करतो की जाती आणि वर्ग, पण या दोन संकल्पना कशा वेगळ्या आहेत आणि त्यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे, हा फरक आपल्याला इथे समजून घ्यायचा आहे. त्यानंतर की प्रकरण तिसऱ्या प्रकरणाचं काय नाव आहे, डेव्हलपमेंट अँड एमर्जिंग ट्रेंड्स इन इंडियन सोसायटी. म्हणजे भारतीय समाजाचा एकूण विकास आणि एक एमर्जिंग ट्रेंड, एक नाविन्यपूर्ण कल असं आपण ज्याला म्हणू शकतो, एक उदयोन्मुख कल असंही त्याला आपण म्हणू शकतो. म्हणजे भारतीय समुदायातील उदयोन्मुख कल आणि विकास असं तिसऱ्या प्रकरणाचं टायटल
या अर्थाने आपण लिहू शकतो. या तिसऱ्या प्रकरणामध्ये तुम्हाला जो पहिला युनिट आहे तो आहे एमर्जिंग ट्रेंड्स इन इंडियन ॲग्रिकल्चर. म्हणजे नवीन नवीन कोणते कल, एक नाविन्यपूर्ण कल भारतीय या ॲग्रिकल्चर म्हणजे या कृषी व्यवसायात आलेले आहेत. कृषी व्यवसायातील नवीन कल, एक उदयोन्मुख कल, विसर्ग देऊन पुढे नेचर अँड इम्पॅक्ट ऑन इंडियन सोसायटी. त्याचं स्वरूप कसं आहे, या नाविन्यपूर्ण कल जे नवीन नवीन गोष्टी या भारतीय कृषी व्यवसायात येत आहेत, त्याचं यांत्रिकीकरण होत आहे, डिजिटायझेशन बऱ्याचशा बाबींमध्ये झालेलं आहे, मशिनीकरण जे भारतीय कृषी व्यवसायात आलेलं आहे, नवीन संशोधनाचा प्रभाव भारतीय त्या कृषी व्यवसायात पडत आहे. हे सगळे नवीन नवीन ज्या बाबी आहेत त्यांचं स्वरूप कसं आहे आणि एकूण या सगळ्या नवीन बाबींचा, नवीन या उदयास येणाऱ्या या बाबींचा भारतीय संस्कृतीवर कसा, भारतीय समाजावर कसा प्रभाव पडलेला आहे याचा अभ्यास आपल्याला या पहिल्या घटकामध्ये करायचा आहे. नंतर बी हा जो घटक आहे, बी घटकामध्ये इथे तुम्ही बघा आणि लिहून घ्या की एमर्जिंग ट्रेंड्स इन एज्युकेशन, विसर्ग देऊन नेचर, मेरिट अँड डिमेरिट्स. म्हणजे शिक्षणामध्ये काय नवीन कल आलेले आहेत, कोणकोणत्या नवीन बाबी, कोणकोणत्या नवीन घडामोडी या शिक्षण क्षेत्रामध्ये भारताच्या येऊ घातलेले आहेत, त्यांचं स्वरूप कसं आहे आणि त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत याचा अभ्यास आपल्याला या बी घटकामध्ये करायचा आहे. त्यानंतर सी जो घटक आहे तो आहे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट, विसर्ग देऊन नेचर अँड नेसेसिटी. त्याचा मराठीत अर्थ असा आहे की पायाभूत सुविधांचा विकास, विसर्ग त्याचे स्वरूप आणि त्याची आवश्यकता काय आहे याचा अभ्यास आपल्याला या सी नावाच्या घटकामध्ये करायचा आहे. पायाभूत सुविधांमध्ये रस्ते, कालवे, पाणी, वीज या सगळ्या घटकांचा, दळणवळण, वाहतूक व्यवस्था यांचा समावेश होतो. तर यांचा विकास या स्वातंत्र्योत्तर कालखंडापासून आजपर्यंत कसा झालेला आहे, ग्रामीण भागात झाला आहे का विकास, का शहरी भागापुरताच तो मर्यादित आहे, आणि एकूण त्याचं स्वरूप कसं आहे आणि कुठे झालं नसेल तर त्याची कशी आवश्यकता आहे, पायाभूत सुविधांमुळे कसा विकास होऊ शकतो, त्याची का आवश्यकता याचा अभ्यास आपल्याला या दृष्टिकोनातून इथे सी या घटकामध्ये, तिसऱ्या घटकामध्ये करायचा आहे. पुढे मी येतो. पुढे प्रकरण चौथे इथे पाहू शकता आपण. चौथे प्रकरण असं आहे हे. या चौथ्या प्रकरणाचं टायटल आहे सोशल व्हॅल्यूज इन इंडियन सोसायटी. भारतीय समाजातील जे काही सामाजिक मूल्ये आहेत त्यांचा अभ्यास आपल्याला या चौथ्या प्रकरणात करायचा आहे. त्याचं टायटल असं आहे की भारतीय समाजातील सामाजिक मूल्ये. भारतीय समाजातील सामाजिक मूल्ये म्हणजे कोणकोणते मूल्ये जे अगदी हजारो वर्षांपासून आपण जपत आलेलो आहोत, आपल्या पूर्वजांकडून आपल्याला ते मिळालेले आहेत आणि त्याच्या आधारावर आपण आपली संस्कृती प्रगल्भ केलेली आहे. तर अशा काही मूल्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. मानवी जीवन आणि मानवी जीवनाचा खरा विकास घडवून आणणारी काही मूल्ये, हे 3 मूल्ये जे खूप महत्त्वाचे आहेत त्यांचा अभ्यास आपल्याला या चौथ्या प्रकरणामध्ये करायचा आहे. मग 3 मूल्ये कोणती, तर पहिलं आहे सेक्युलरिझम, ज्याला आपण धर्मनिरपेक्षता असं म्हणतो. पुढे आहे मिनिंग म्हणजे अर्थ, पुढे कॉमा इम्पॉर्टन्स अँड बेरियर्स ऑफ सेक्युलरिझम म्हणजे सेक्युलरिझमचा अर्थ, त्याचे महत्त्व आणि धर्मनिरपेक्षतेमधील काही अडथळे, कोणकोणते अडथळे आहेत याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. धर्मनिरपेक्षता अर्थात सर्व धर्म समभाव असा आहे, पण याचा आणखीन एक खूप डीप अर्थ आहे. तो त्यावेळेस ज्यावेळेस आपण अभ्यास करू त्यावेळेस आपल्याला तो मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगेल.
बी क्रमांकाचा जो युनिट आहे, बी या घटकामध्ये इथे तुम्ही पाहू शकता डेमोक्रॅसी म्हणजे लोकशाही, विसर्ग देऊन लोकशाहीचा अर्थ आणि लोकशाही पुढील काही जी आव्हाने आहेत अलीकडे, त्या आव्हानांचा आपल्याला अभ्यास करायचा. लोकशाही ही तर खूप आवश्यक आहे मानवी जीवन जगण्यासाठी. बऱ्याच देशामध्ये लोकशाही रुजविण्यासाठी लोक रस्त्यावर येत आहेत, आंदोलन करत आहेत. भारताचं भाग्य असं आहे की आपण स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच लोकशाहीचं धोरण स्वीकारलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली घटना लिहिली आहे, ती खूप मजबूत सर्वच समाज घटकांचा विकास करणारी ती आहे. तर ही घटना लोकशाहीला कशी मजबूती देते. पण असं जरी असलं तरी अलीकडे या लोकशाहीला हादरेसुद्धा जात आहेत. हे हादरे का जात आहेत तुम्हाला माहिती आहे. भारतात दहशतवाद आहे, नक्सलिझम आहे, भाषावाद आहे, प्रांतवाद आहे, धर्मांधता आहे. अशा सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेस उल्लेख होतो आपण वर्तमानपत्रामध्ये पाहतो, वाचतो, तर ही सगळी आव्हाने आहेत लोकशाहीपुढे. कुठेतरी लोकशाही याच्यामुळे तिच्या वाटचालीत अडथळा निर्माण होतो. तर एकूणच या सगळ्या बाबींचा एक सखोल अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. तुम्ही सी हा घटक तुमच्या परिचयाचा आहे, कारण अगदी मला वाटतं की 5वी 7वीपासून ते 10वीपर्यंत तुम्ही राष्ट्रीय एकात्मतेचा अभ्यास करत आहात, केलेला आहे. बरेचदा तुम्ही कदाचित निबंध लेखनामध्येही सहभागी यापूर्वी झालेला असाल. म्हणजे नॅशनल इंटिग्रेशन तिसरा जो युनिट आहे, तिसरा घटक नॅशनल इंटिग्रेशन, राष्ट्रीय एकात्मता, विसर्ग देऊन त्याचा अर्थ, कॉमा देऊन त्याचं नेचर म्हणजे स्वरूप, राष्ट्रीय एकात्मतेचं स्वरूप काय आहे, आणि नेसेसिटी, राष्ट्रीय एकात्मतेची किती आवश्यकता आहे. आपल्या सर्व या 125-30 कोटी लोकांमध्ये प्रचंड एकात्मता पाहिजे. मग तो कोणत्याही जाती, धर्माचा, पंथाचा, प्रदेशाचा, भाषेचा व्यक्ती असो. एकात्मता नसेल तर मग त्यातून अनेक धोके निर्माण होतात. आपल्या देशासाठी ही बाब नक्कीच हानिकारक आहे. म्हणून राष्ट्रीय एकात्मतेची कशी आवश्यकता आहे याचा अभ्यास आपल्याला या घटकामध्ये करायचा आहे. पुढे 5वं आणि शेवटचं जे प्रकरण आहे ते प्रकरण आहे इथे तुम्ही पाहू शकता चेंजिंग नेचर ऑफ मॉडर्न इंडियन सोसायटी. चेंजिंग नेचर ऑफ मॉडर्न इंडियन सोसायटी असं टायटल या 5व्या प्रकरणाचं आहे. म्हणजे मॉडर्न इंडियन सोसायटी, आधुनिक भारतीय समाज, आणि हा जो आधुनिक भारतीय समाज आहे, या आधुनिक भारतीय समाजाचे बदलते स्वरूप, आधुनिक भारतीय समाजाचे बदलते स्वरूप, अशा हा मराठी अर्थ या 5व्या प्रकरणाचा आहे. त्यामध्ये 3 युनिट आहे. एक मॉडर्नायझेशन, ग्लोबलायझेशन आणि डिजिटायझेशन. पहिल्या घटकामध्ये मॉडर्नायझेशनचा अभ्यास आहे, म्हणजे आधुनिकीकरण, आणि आधुनिकीकरणाचा अर्थ काय आहे, आणि त्यानंतर फॅक्टर्स ऑफ मॉडर्न सोसायटी, मिनिंग अँड फॅक्टर्स ऑफ मॉडर्न सोसायटी. मॉडर्नायझेशन म्हणजे आधुनिकीकरणाचे घटक काय आहेत, म्हणजे कोणकोणत्या घटकांमुळे आधुनिकीकरण घडून येतं, याचा उहापोह आपल्याला या पहिल्या घटकामध्ये करायचा आहे. आधुनिकीकरणाचा अर्थ समजून घ्यायचा आहे आणि आधुनिकीकरण कोणकोणत्या घटकांमुळे घडून येतं
त्याचा अभ्यास आपल्याला या पहिल्या युनिटमध्ये करायचा आहे. फॅक्टर्स ऑफ मॉडर्न सोसायटी, आधुनिकीकरणाचे घटक असे. बी हा दुसरा घटक आहे जो आहे ग्लोबलायझेशनचा, म्हणजे ज्याला आपण जागतिकीकरण असं म्हणतो. जागतिकीकरणाचा अर्थ आणि इम्पॅक्ट ऑन इंडियन सोसायटी, जागतिकीकरणाचा भारतीय समाजावर काय प्रभाव पडलेला आहे याचा अभ्यास आपल्याला या बी घटकामध्ये करायचा आहे. म्हणजे जागतिकीकरण 1991-92 पासून जे सुरू झालं ते अगदी आजपर्यंत आहे. जागतिकीकरणाच्या प्रभावामध्ये आपण कसे सामील झालो आणि कोणकोणते बदल जागतिकीकरणाने घडवून आणलेले आहेत आणि या सगळ्या बदलांमुळे की काय प्रभाव भारतीय समाजावर जागतिकीकरणाचा पडलेला आहे याचा अभ्यास आपल्याला या बी घटकामध्ये करायचा आहे. तिसरा जो घटक आहे तो आहे डिजिटायझेशनचा. याचा मराठीत अर्थ आपण काय सांगणार की डिजिटायझेशन पण स्वरूप मात्र समजून सांगू शकतो. म्हणजे डिजिटायझेशन याचा अर्थ असा की आपण प्रत्येक सरकारी ऑफिसमध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस संगणकाच्या पडद्यावर आपल्याला सगळ्या गोष्टींची माहिती पाहायला मिळते. अगदी ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपण गेलो असता, तुम्हीसुद्धा इंटरनेट कॅफेमध्ये गेले असता, तुम्हाला एखादा फॉर्म भरायचा असेल, एखादी माहिती घ्यायची असेल, अनुदान घ्यायचं असेल, शिष्यवृत्तीचा फॉर्म भरायचा असेल, ऑनलाईन अर्ज करायचा असेल, कुठं जायचं, सगळ्या गोष्टी या संगणकाच्या पडद्यावर आता झालेल्या आहेत इंटरनेटच्या माध्यमातून. त्याला म्हणायचं डिजिटायझेशन. आता कुठे अशी लिखित कॉपी आणि डॉक्युमेंट फारसे राहिलेले नाही, म्हणजे आहेत, परंतु मॅक्झिमम डिजिटायझेशन, इकडची माहिती फास्ट तिकडे जाते. तर असं हे सगळ्या सरकारी कार्यालयांचं डिजिटायझेशन झालेलं आहे आणि नागरिकसुद्धा त्यांचे आवश्यक कागदपत्रंसुद्धा डिजिटल माध्यमातून, त्या संगणकाच्या माध्यमातून ते आता ऑनलाईन पद्धतीने प्राप्त करून घेत आहेत. त्याला आपण डिजिटायझेशन असं आपण म्हणतो. मग त्या डिजिटायझेशनचा अर्थ काय आहे हे समजून घ्यायचं. त्यानंतर इम्पॅक्ट ऑन इंडियन सोसायटी, या डिजिटायझेशनचा एक भारतीय समाजावर काय प्रभाव पडलेला आहे याचाही अभ्यास आपल्याला या सी क्रमांकाच्या मुद्द्यामध्ये करायचा आहे. एकूण 5 प्रकरणं हे अशा प्रकारे तुम्हाला अभ्यासाला आहेत. हे हा सिलेबस खूप ॲडव्हान्स आहे, खूप नवीन आहे, खूप मनोरंजक आहे. तोच तो जुना पुराणा अभ्यासक्रम नाही. मी सर्व BOSच्या सदस्यांना आणि अध्यक्षांना खरंच धन्यवाद देतो की इतका चांगला अभ्यासक्रम आपण बनवला आणि ज्यामुळे मुलांची एक रुची समाजशास्त्रामध्ये वाढण्यास नक्कीच मदत मिळेल. मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये एक अभ्यासक्रम मी तुम्हाला समजून सांगितला. तुम्ही लिहून पण घेऊ शकता, पडद्यावर पण मी तुम्हाला तो दिलेला आहे आणि मराठीमध्ये पण त्याचा अर्थ समजून सांगितलेला आहे. या 5 प्रकरणाच्या नुसार पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या असा जसजसा आपला अभ्यास सुरू होईल तसतसं तुम्हाला आणखी यातली खोली ही समजण्यास नक्कीच मदत मिळेल. आज मी इथे थांबतो, परंतु उद्या आपल्याला आता पहिल्या प्रकरणापासून सुरुवात करायची आहे आपल्या समाजशास्त्राच्या या पेपरच्या अभ्यासाला. थँक्यू.